हे आता निश्चित झालेलं आहे की EVM हे हॅकसुद्धा होते आणि अदलीबदलीसुद्धा होते। त्यामुळे आता ह्या EVMचा काय खेळ होतो, कसा खेळ होतो, मागे काय झालं, 19ला काय झालं, हे सगळ्या याच्यात न पडता EVM बंद कशी करता येईल यावर आता आपल्याला काम करणं गरजेचं आहे। आपण बघतोय की देशात जेवढे प्रस्थापित पक्ष आहे ते एकही याबाबत बोलायला तयार नाही आहे। त्यांची मजबुरी कदाचित ही असावी की त्यांनी भूतकाळात जी पापं केलेली आहे किंवा भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळे त्यांना ईडीची भीती वाटते। त्यामुळे मोदीच्या विरुद्ध बोलणे किंवा मग EVMच्या विरुद्ध बोलणे हे त्यांना पेलवत नाही किंवा ते करूच शकत नाही। त्यामुळे आज एकही प्रस्थापित पक्षाचा नेता याबाबत एक शब्दही बोलायला तयार नाही। म्हणून ही जबाबदारी आपल्यासारख्या सामान्य लोकांवर आलेली आहे आणि केवळ जन आंदोलनच फक्त EVM बंद करू शकतो, अन्य कोणीही करू शकत नाही। आपण सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, एक तर याचिका दाखल करून घेतलीच जात नाही आणि घेतली तरी ती इतकी प्रलंबित ठेवली जाते की 2024 पर्यंत कुठलाही निकाल लागणार नाही। आज सर्वोच्च न्यायालयात केवळ ADRची एकच याचिका याच्यात आहे, प्रोसेसमध्ये आहे आणि मला वाटत नाही की 2024च्या आधी तिचा काही निकाल लागेल। त्यामुळे आपण न्यायाच्या मार्गाने काहीही करू शकत नाही। दुसरा मार्ग आहे की आपण निवडणूक आयोगाला विनंती करावी, अर्ज करावे, मेल करावे, पत्र लिहाव्या वगैरे वगैरे, की ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांच्यावर अजिबात फरक पडत नाही। तिसरा मार्ग जो आज आम्ही करतोय, सभा घेतोय, रॅल्या करतोय, आंदोलन करतोय, याचाही त्यांच्यावर अजिबात फरक पडणार नाही आहे। मग आपण हे करतो कशासाठी? तर ह्या सभा, ह्या रॅल्या आता जनजागृतीसाठी करणं गरजेचं आहे आणि त्याद्वारे आपल्याला असे क्रांतिकारी लोक तयार करायचे आहेत की ज्यांनी आत्ता जर मोदींनी EVMवर निवडणूक घेतली तर आपण सुरुवातीलाच सकाळीच लाईनमध्ये लागायचं आणि EVM तोडायची, इतका धुडगूस घालायचा की त्या दिवसाची जी मतदान प्रक्रिया आहे ती बंद पडली पाहिजे। हरणे सर म्हणाले की आपण बहिष्कार टाकला पाहिजे। मला असं वाटतं की बहिष्कार टाकणं हाही एक मार्ग निघू शकत नाही। त्याचं कारण असं आहे, आपण बहिष्कार टाकू, आपण घरात बसू, पण मोदीचे जे काही 4-2 भक्त आहेत ते जाऊन मतदान करतील आणि आता भलाही तो 1 लाख मतांनी निवडून येत असेल तेव्हा तो 20,000नी का होईना निवडून येईल आणि बाकीच्या उमेदवारांना 10 आणि 5,000ही पडणार नाही। त्यामुळे बहिष्कारातून हा मार्ग निघणार नाही आहे। हे केवळ सरकार फक्त एकाच गोष्टीला घाबरू शकते, ते म्हणजे हिंसा म्हणा किंवा अशा प्रकारे EVM तोडणे, याच्याशिवाय दुसरा याच्यावर मार्ग नाही। आपल्याकडे इतका मोठा वेळही नाही आहे, 2024च्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, त्यामुळे इतका वेळही नाही आहे की आपण संविधानिक पद्धतीने काहीतरी करावं आणि आपली सगळी बाजू मांडावी आणि सगळ्या मार्गाशी अवलंबावे, तेवढा वेळही नाही आहे। इतक्या कमी वेळामध्ये आपल्याला जनजागृती करायची आहे आणि असे आंदोलक तयार करायचे आहे। मागे सुनील खांबे नावाच्या व्यक्तीने फक्त एकदा शाही फेकली होती, EVM तोडलीसुद्धा नव्हती, तर तेव्हासुद्धा केवढी मोठी क्रांती झाली होती किंवा केवढा त्याचा बोभाटा झाला होता। EVM जर प्रत्येक निवडणूक केंद्रावर EVM तोडल्या तर केवढी मोठी क्रांती होईल आणि केवढा मोठा धमाका होईल। तर अशा प्रकारे आपल्याला EVM तोडण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही आहे। हे जे काही भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं तेव्हा लोकांनी रक्त सांडलं, लाखो लोक फाशी गेले, आजीवन कारावास भोगला, ते केवळ ह्या 4 गुजरात्यांनी हा देश लुटावा यासाठी नव्हे, या भारतातली जनता सुखी राहावी, स्वच्छंद वावरावी यासाठी या लोकांनी आपला बलिदान दिलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। परंतु ह्या 4 लोकांनी 140 करोड लोकांना वेठीस धरलेलं आहे आणि ते केवळ या EVMच्या माध्यमातून। यांना भीती उरलेली नाही आहे। राहिले प्रशासनातले काही अधिकारी जे आहेत ते मांडलिक झालेले आहेत, ते इतके मजबूर झालेले आहेत की त्यांना नोकरीच करायची फक्त। त्यामुळे मोदी सांगेल ते किंवा BJP सांगेल ते करायला ते तयार आहेत। तर त्यासाठी कारणही आहे की जज लोया यांचा खून झाला, तो खून झाला आणि तो कोणी केला, काय केलं सगळ्यांना माहिती आहे। ती दहशत जी पसरली, आज कोणी ऑफिसरला जर म्हटलं की 500 करोड तुला एका बाजूला आम्ही देतो, तुला हे करायचं आहे, नाहीतर तू जीवानिशी जाशील, तर कोणताही ऑफिसर एकच गोष्ट निवडेल की 500 करोड घेऊ, सुखाने जगू, जिवंत राहू। त्यामुळे अशा प्रकारे यांच्याकडे पैसा जो आहे तो अगदी कागदासारखा झालेला आहे। आता जी नोटबंदी केली त्याच्यामध्ये किती नोटा छापल्या, किती जमा झाल्या, ते कशासाठी केली, यांनी जे उद्देश जाहीर केले होते त्यातलं कुठलंच काही सफल झालेलं नाही किंवा ते काहीच बाहेर निघालेलं नाही। तो केवळ एक समजून उमजून केलेला भ्रष्टाचार आहे। नोट छापले किती हेच माहीत नाही आपल्याला। अशा प्रकारे ह्या लोकांनी, बरं ठीक आहे तुम्ही EVMला मॅनेज करून सत्तेत या, हरकत नाही,
एक वेळ आम्ही तेही मान्य करू, पण देशहिताचं कुठलं कार्य तरी करा. ह्यांनी समजून उमजून ज्या प्रकारे देशाची लूट लावलेली आहे, मला असं वाटतं की इंग्रजानंतर जी लूट या लोकांनी केली ती यांनीच केली असावी. काँग्रेसला एवढं लुटता आलं नाही आहे 60 वर्षामध्ये जेवढं यांनी या 10 वर्षात लुटलं. आज 50-55 लाख करोडचं जे कर्ज होतं ते 205 लाख करोड काहीतरी अशा मोठा आकडा यांनी केला. ते कर्ज घेऊन यांनी केलं काय कोणाला काही माहीत नाही. भारताचं सोनं वर्ल्ड बँकेकडे किती गहाण टाकलं कोणाला काही माहीत नाही आहे. PM केअर नावाच्या फंडामध्ये किती फंड आला कोणाला काही माहीत नाही आहे. राम मंदिरासाठी किती पैसा जमा झाला त्यातला किती खर्च झाला कोणाला काही माहीत नाही आहे. सगळ्या बाजूनी लूट लावली. एवढंच नाही तर वेगवेगळ्या मार्गाने बँकेमध्ये दरोडेसुद्धा हे लोक टाकतायत. कोणीतरी नीरव मोदीला पैसा दिला जातो 9,000 करोड, तो तिकडे निघून जातो. त्यानंतर तिथे जाऊन सांगतो की मी फक्त 32% घेतला बाकी BJP वाल्याला दिला. अशा प्रकारे जे देशाची वेगवेगळ्या माध्यमातून लूट चाललेली आहे हे किती दिवस आपण सहन करायचे. तेव्हा आपल्या देशाला ज्या लोकांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं तेव्हा जे त्यांनी स्वप्न पाहिलं होतं त्यांच्या त्या स्वप्नासाठी आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. तेव्हा जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जीवानी जायची भीती होती. लागलीच इंग्रज गोळ्या घालायचे किंवा 8 दिवसात फाशी दिलं जायचं. आता ती परिस्थिती नाही आहे. तेव्हा आपण इतकं का घाबरायचं. आपण आज जर रस्त्यावर उतरलो नाही की EVM फोडली तर काय होणार आहे. EVM फोडण्यासाठी निश्चित फाशी होणार नाही आहे. 2-4 महिन्याची सजाही होणार नाही. अजून कायद्यात तसं प्रावधानसुद्धा काही नाही आहे. त्यामुळे जेव्हा आमचा विश्वासच नाही आहे ते EVMवर किंवा या लोकशाही पद्धत जी तुम्ही आता अवलंबलेली आहे त्याच्यावर आमचा विश्वासच नाही आहे, मग आम्ही तशा पद्धतीने त्या निवडणूक का स्वीकाराव्या. म्हणून EVM तोडणे हा एकच पर्याय आहे. दुसरं, अनेक आंदोलनं चाललेले आहेत, अनेक चळवळी चाललेल्या आहेत अनेक ठिकाणी. काही नेते 2009 पासून ह्या गोष्टीवर चर्चा करतात, बोलतात आणि खूप रॅल्या करतात, परंतु निवडणूक आली की गप्प बसतात. कधी कधी ते इतर पक्षाशी युती करून कुठे कुठे निवडणूकही लढतात EVMवर. मग अशा नेत्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा. तो आपल्या जातीचा आहे म्हणून का आपण त्याच्या पक्षात आहे म्हणून विश्वास ठेवायचा. तेव्हा हे जे काही नेते आहेत हे BJPने हॅक केलेले आहेत. याला अपोजिशन कंट्रोल्ड असं म्हटलं जातं. जेणेकरून जो असंतोष आहे लोकांच्या मनामध्ये अशा सर्वांना एकत्र करायचं, एका बॅनरखाली आणायचं, पण फार काही करू द्यायचं नाही. म्हणजेच यांची EVMसुद्धा सुरळीत चालू राहील आणि ज्यांच्या मनात खतखत आहे त्यांनासुद्धा मॅनेज केलं जाईल. अशा प्रकारे अनेक नेत्यांच्या माध्यमातून आम्हाला भटकवलं जातं. तेव्हा आपल्याला ह्या नेत्यांनासुद्धा ओळखावं लागेल की हे मॅनेज होणारे नेते आहेत. जशी निवडणूक जवळ येते तसे हे गप्प बसतात. तेव्हा अशा नेत्यांवरही विश्वास ठेवू नये किंवा ते जे सांगतील तितक्याच मर्यादित ॲक्शनमध्ये येऊ नये. फक्त आपल्याला एकच उपाय EVM तोडायची. तुमचा नेता सांगो वा ना सांगो. होऊ शकते की आता हे जे काही आंदोलन उभं राहते भानुप्रतापजी, मोहम्मद प्राचा आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या आंदोलनाची त्यांनी दहशत घेतली आणि काही ना काही कारणं काढून YAPA लावून कुठलंही कारण असतो माझ्यासह कोणालाही हे जेलमध्ये टाकून महिना, 2 महिने, 4 महिने आत ठेवतील आणि दुसऱ्या बाजूला हे निवडणुका घेतील सुद्धा. तेव्हा जर का सामान्य माणसांनी EVM तोडल्या नाही तर यांचा उद्देश सफल होईल. तितकं काही हे सरळ सरकार नाही आहे की तुम्ही जे म्हणाल तसं ते करेल आणि वाकेल. आपण किसान आंदोलन पाहिलं, 150 शेतकरी बळी गेले, नाही 1.5 वर्ष आंदोलन चाललं, 750 शेतकरी बळी गेले तरी यांच्यावर काही फरक पडला नाही. महिला पहिलवान ज्या राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होत्या त्यांची कशी फरफट केली ह्यांनी जंतर मंतरवर, तेही सगळ्या देशांनी काही जगाने पाहिली. आणि भीती नाही आहे यांना. कारण आधी असं होतं की जर का सरकार नीट नाही वागलं तर लोक मतं देणार नाही म्हणून सरकार घाबरायचं. जेव्हा काँग्रेसचा काळ होता थोड्या प्रमाणात, परंतु हे सरकार घाबरतच नाही. याला भीतीच नाही. तुम्ही मत द्या किंवा देऊ नका, काही गरज नाही आहे. 2014च्या आसपास आपण कुठलंही बटन दाबलं तर कमळाला ओढ जायचं आणि त्याचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले. तेव्हा सुजा नावाचा जो व्यक्ती अमेरिकेत बसलेला जो हॅकर आहे त्यांनी बऱ्याचदा सोशल मीडियावरून सांगितलं की हे अशा प्रकारे हॅक केलं जातं तो मीच करतो आणि BJP मला अप्रोच होते. तर त्याकडेही आपण फार लक्ष दिलं नाही आणि हा त्रासाचा होता. ॲक्च्युली मी त्यांच्यामधलं जे संभाषण आहे, ऑडिओ आहे, तो मी ऐकला होता. तो रिअल व्हॉईस होता आणि तो सुजा जो आहे तो अमित शहासारख्या माणसाला आरेतुरे करतो. अतिशय माजोरड्या भाषेमध्ये तो त्याच्याशी बोलत होता अमित शहाशी, की मी कोणालाही म्हणजे कोणासाठीही काम करेल, तू कोण मला याचं करू नको, त्याच्यासाठी काम करू नको असं म्हणणारा. तर अशा प्रकारे ह्या लोकांना ते त्रासाचं झालं होतं. म्हणून यांनी कायमस्वरूपी 20 लाख काही हजार EVM जितक्या निवडणूक आयोगाकडे आहे तितकाच एक अख्खा सेटअप यांनी स्वतःकडे तयार केला. आपण आधीमध्ये ऐकलं असेल 20 लाख EVM गायब आहे.
हा कर्नाटक विधानसभेमध्ये सुद्धा मुद्दा उठला होता, त्याच्यानंतर तो शांत झाला. तर ह्या 20 लाख काही हजार EVM ज्या गायब आहेत त्या गेल्या कुठे? सामान्य भुरट्या चोराला याचा उपयोग नाही आणि असा कोणताही पक्ष नाही की जो 20 लाख EVM पचवू शकेल. हे केवळ फक्त BJPच करू शकते. त्यामुळे आता यांचं एकच काम आहे, निवडणूक झाली की त्या अदलीबदली करायच्या. आता निवडणुकीनंतर अदलीबदली करणंही धोक्याचं आहे. त्यामुळे 2-4 महिने आधीच हे आपल्या पद्धतीने यांच्याकडे असलेले EVM मॅनेज करतात, त्याच्यावर वोटिंग करतात, त्या नेऊन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या जातात. बाकी ज्याच्यावर आपण जाऊन मतदान करतो त्यानंतर यांच्याकडे येतात. त्यामुळे असं अदलीबदली प्रकरण चालू झालेलं आहे यांचं आणि यांना निवडून न येण्याची काही भीती उरलेली नाही. आपण पाहिलं की 2000 ही जी मागची निवडणूक झाली त्याच्यामध्ये यांनी आधीच 303चा आकडा डिक्लेअर केला, मोतीचूरचे लाडूसुद्धा तयार केले. कुठून येतो एवढा यांना कॉन्फिडन्स? यांच्या मागच्या 14 ते 19च्या काळामध्ये यांनी कामं कोणती केली? एकही असं काम केलं नाही की जेणेकरून यांना मतदान करेल. मग ते त्यानंतरही यांचा कालावधी असाच गेला. तर आज BJPला मतदान करावं अशी मानसिकता कोणामध्येच उरलेली नाही. असं असताना सुद्धा हे बहुमताने निवडून येतात. तिथेही स्पष्ट होते की हे EVM मॅनेज करूनच निवडून येतात. त्यामुळे अशा प्रकारे ह्या लोकांनी जो देश वेठीस धरलेला आहे, लोकशाही वेठीस धरलेली आहे आणि ती लोकशाही संपवण्याच्या मार्गावर आहे, हुकुमशाही आणण्याच्या मार्गावर आहे. काही दिवसातच ही लोकं जसे चायनामध्ये आहे किंवा रशियामध्ये आहे तशा प्रकारे कायदे बनवून कायमस्वरूपी इथे सत्ता काबीज करण्याच्या तयारीत आहे आणि तसे यांचे लागेबांधे ह्या देशांशी खूप चांगल्या प्रकारे आहे. मोदीचं म्हणाल तर आज एक देशद्रोही म्हणून जरी त्या माणसाचं नाव घेतलं आणि त्याला देशद्रोही जरी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण त्याचं एकही काम देशहिताचं नाही. अशा प्रकारे हे जे BJPचं काम सुरू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नाही तर ही आपली एवढ्या बलिदानातून मिळवलेली जे स्वातंत्र्य आहे आणि लोकशाही आहे ही संपुष्टात येईल आणि कोण्यातरी नालायक लोकांच्या आधिपत्याखाली आपल्याला गुलामी पत्करावी लागेल. त्यामुळे आपल्याला ह्यांना वेळीच, आणि ही केवळ एकच संधी आहे आणि त्यासाठी आता आपल्याकडे काही महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ही धारणा केली पाहिजे की मी EVM तोडणार म्हणजे तोडणार. आणि खरंच असं केलं तर त्या क्रांतिकारांनी जे काम केलं त्याच दर्जाचं काम हे ठरेल EVM तोडण्याचं. म्हणून माझी आपण सर्वांना विनंती आहे की आता फार आपण इकडे तिकडे न जाता आंदोलनाची एकच दिशा ठेवावी. जेव्हा कधी निवडणूक होईल आणि ते EVMने होईल तेव्हा EVM तोडायची म्हणजे तोडायची हा निर्धार करून आपण आता यापुढची वाटचाल केली पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.